डहाणूमधल्या प्रसिद्ध महालक्ष्मी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या यात्रोत्सवावर याचा थेट परिणाम होत आहे। हजारो व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेत। 15 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात हजारो व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली आहेत। यामध्ये खाद्यपदार्थांचं घरगुती साहित्य, आकाश पाळणे, मौत का कुआं अशी मोठ्या प्रमाणावर करमणुकीची साधनं देखील थाटण्यात आली असून या ठिकाणी सध्या व्यावसायिकांना इंधन टंचाई भेडसावू लागली आहे। व्यावसायिकांना मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर मिळत नसून डिझेल आणि पेट्रोलवर देखील जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणल्यानं या यात्रोत्सवात थाटलेली करमणुकीची साधनं अडचणीत सापडलेली आहेत। जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी हे व्यावसायिक करत आहेत। जे यात्रेमध्ये समजा एवढे भाविक येतात की रात्रभर यात्रा चालते, त्यांना जेवणाची सोय सुद्धा इकडेच असते आणि जे त्यांचे मनोरंजनाचे जे आहेत की पाळणे झाले हे डिझेल पेट्रोल ह्याच्यावरती चालतात। मग त्याच्यामुळे कॅनमध्ये डिझेल पेट्रोल आणण्यासाठी आम्हाला तेवढं परवानगी द्यावी आणि त्याचं नियोजन करावं ही शासनाकडे आमची मागणी आहे। सध्या ही महालक्ष्मी यात्रा बघायला गेलं तर वर्षानुवर्षे चालूच आहे। तर जे आकाश पाळणे वगैरे जे बाकीचे झुले आहेत ते डिझेलच्या इंजिनवर चालतात। तर माझी कलेक्टर किंवा जिल्हा अधिकारी शासनाकडून हीच एक मागणी आहे की डिझेलची सुविधा आणि गॅसची सुविधा ही दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे। आखाती युद्धामुळे इथे येणारे आपल्या मागच्या बाजूस तुम्ही बघू शकता आकाश पाळणे असतील किंवा इतर करमणुकीची जी काही साधनं असतील यांना चालण्यासाठी इंधन हे फार आवश्यक आहे आणि हे नसल्यामुळे येणारा भाविक किंवा ह्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ इच्छितो। तर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की इथले जे व्यापारी आहेत किंवा हे आकाश पाळणे त्यांना डिझेल, पेट्रोल आणि गॅस याची मुबलक व्यवस्था करून देण्यात यावी, जेणेकरून हा उत्सव चांगल्या प्रकारे पार होईल। आता एक वेगळी बातमी आहे। राजा रवी वर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आहे। भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम हा झालेला आहे। मकबूल